राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी YouTube चॅनल. पण त्या अगोदर स्कायमेटने जो मान्सूनचा अंदाज दिलेला आहे, तो आपल्या किरण वाघमोडे YouTube चॅनलवरती आम्ही प्रसारित केलेला आहे. तो जर अजूनपर्यंत पाहिला नसेल, तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी कोपऱ्यामध्ये तो व्हिडिओ दिसेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा किंवा कमेंटमध्ये लिंक मागू शकता. कमेंटमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक देण्यात येईल. तर सध्या जर पाहिलं तर राज्यात पावसाचे वातावरण का बनतंय? आपण साप्ताहिक अंदाजातही कळवलं होतं, की पश्चिमी वाऱ्याचा थोडासा प्रभाव हा राज्यात पाहायला मिळेल. तर त्याचा प्रभाव आज रात्री उशिरा ते उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकतो. सध्या पश्चिमी आवर्तामुळे पाकिस्तान आणि शेजारचा जो राजस्थानचा भाग आहे, या ठिकाणी चक्राकार वारे बनलेले आहेत आणि जे काही बाष्प अरबी समुद्रातून उत्तर भारताकडे जाते, त्यामुळे उत्तर भारताकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस सक्रिय आहे, काही ठिकाणी गारपीट होते. तर पूर्व भारताच्या आसपासही कमी पट्टा असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा गडगडाट आणि पाऊस हा सक्रिय आहे. महाराष्ट्रात थोडासा प्रभाव आपल्याला दिसेल जर आपण पाहिलं तर. तिकडे गुजरातला पाऊस थोडा सक्रिय आहे पूर्व गुजरातच्या भागांमध्ये आणि राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतंय. खास करून उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या भागांमध्ये किंवा मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण जरी असलं, ते सध्या तरी विशेष पावसाचा अंदाज नाही. मात्र रात्री उशिरा ते उद्या सकाळच्या दरम्यान नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई हा जो काही भाग असेल, पश्चिमेकडील भाग असेल या जिल्ह्यांचा नाशिक, धुळे, नंदुरबारचा आणि इकडे मुंबई, ठाणे, पालघरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये खूप मोठी शक्यता नाही, एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता राहील किंवा हलके थेंब पडतील आणि जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण राहील. ही स्थिती जळगावकडे राहील. अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तर भागात किंवा त्या लागून असलेल्या मध्य प्रदेशच्या भागांमध्ये सुद्धा स्थानिक ढगनिमित्त झालं तर उद्या दुपारनंतर थोडाफार पाऊस होऊ शकतो. जास्त शक्यता नाहीये. तापमान मात्र राज्यातील वाढणार आहे येत्या काही दिवसात. विदर्भ आणि मराठवाड्याचे काही भाग तापमान 42°C आणि विदर्भाचे काही भाग असतील 42 ते 44-45 अंश सेल्सिअस पर्यंत सुद्धा तापमान जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा तापमान हे वाढणार आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. Facebook पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा.